अचानक साखर निर्यातीवर बंदी घालण्याचं कारण काय? निर्यातीवर बंदीनंतर साखरेचे दर झपाट्याने घसरले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला तर डिझेल खतांच्या तुटवड्याला केंद्राचं आंतरराष्ट्रीय धोरण जबाबदार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कारण नसताना निर्यात बंदी लावली. एक तर 15 दिवसापूर्वी त्यांनी 5 लाख टन निर्यातीचा कोटा अतिरिक्त दिलेला होता. तुम्हाला निर्यात बंदी लावायची होती तर अतिरिक्त कोटा द्यायचं कारणच काय? आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय साखरेला फार चांगले भाव आहेत अशातला भाग नाही. त्यामुळे पूर्वी दिलेला जो कोटा होता तोच अजून कारखान्यांनी पूर्ण केलेला नव्हता. म्हणजे याचा अर्थ बंदी घातली नसती तरी सुद्धा साखर निर्यात होण्याची शक्यता अजिबातच नव्हती. 4 वर्षांमध्ये साखरेची एमएसपी केंद्र सरकारने वाढवलं नाही ना. लोकसभेमध्ये कधी त्याची चर्चा झाली? आता बरेचसे कारखानदार खासदार सुद्धा आहेत, पण एकाही खासदाराला असं वाटलं नाही की साखरेच्या एमएसपी बद्दल बोलावं सरकारला. फक्त काय झालं असतं की 3100 ऐवजी 3800 एमएसपी असते. वर्षाला 2-2 रुपये जर त्यांनी वाढवत गेले असते तर परिणाम असा झाला असता की साखरेतली बाजाराची किंमत ही 40 ते 4200 रुपये क्विंटल राहिली असते. आपापच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसा देता आला असता. आज राज्यामध्ये 3000 कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे. आणि मग याला जबाबदार कोण? म्हणजे कृषी भवन मध्ये बसून हे वाटेल तसे निर्णय घेतात. त्याचे थेट परिणाम शिवारातल्या शेतकऱ्याला बघावा लागतो. खरं तर डिझेलचा तुटवडा आहे, त्यात सुद्धा सरकारचंच अपयश आहे. मुळामध्ये यांना आंतरराष्ट्रीय राजकारणच करायला जमलेलं नाही असं माझं मत आहे. की जो इराण देश नेहमीच पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा जेव्हा आपण युद्ध केलं त्यावेळी खंबीरपणाने भारताच्या बाजूने राहिला, पूर्व मान्सून तर आलेलाच आहे. असं असताना कदाचित 2-3 दिवस आधीच येईल असंही वेधशाळेचा अंदाज आहे. मग आता मशागत करायला शेतकऱ्याला नांगरटीसाठी डिझेल पाहिजे, जमीन सपाटी करण्यासाठी डिझेल पाहिजे. डिझेल आणायचं कुठलं? तर इंधन टंचाईच्या संदर्भात बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही पुन्हा रस्त्यावरती उतरू. बच्चू कडू यांच्याकडनं पुन्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. हा सगळ्या देशातला प्रश्न आहे. मी एकटा इथं बोलून चालणार नाही. फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरांना डिझेल भेटासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.